नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिवस म्हणून पाळला जातो. मुळात हवामान म्हणजे निसर्गाची किमया असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि मग निसर्गातील बदल आणि हवामान यांचा खूप जवळचा संबंध आहे. आपण हवामानाचे अंदाज वर्तमानपत्रामध्ये वाचतो किंवा बातम्यांमध्ये ऐकतो. मग हे हवामानाचे जे अंदाज आहेत किंवा हे ठोकताळे आहेत ते नेमके कसे बांधले जातात बरं? किंवा समजा जर हवामान खातं आहे त्याची कार्यप्रणाली काय आहे? या क्षेत्रात जर आपल्याला करिअर करायचं असेल तर त्यासाठी नेमक्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत किंवा आपली शैक्षणिक पात्रता कोणती आवश्यक आहे? आणि मुळात हा हवामान दिवस पाळण्यामागचं उद्दिष्ट काय आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. निमित्त आहे जागतिक हवामान दिवसाचं आणि या संदर्भातच मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे पश्चिम क्षेत्र प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईचे उपमहासंचालक डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर यांना. सर नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून स्वागत करते. नमस्कार मॅडम. नमस्कार मंडळी, तुम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमामध्ये आमच्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता तुमच्या प्रश्नांच्या माध्यमातून. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक काय आहेत पटकन पाहून घेऊया. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून फोन करताना 022 हा एसटीडी कोड फिरवायला विसरायचा नाहीये. सगळ्यांना माहिती आहेच, पण एक पुन्हा एकदा छोटीशी विनंती करते की प्रश्न विचारताना आपल्या टीव्ही सेटचा आवाज थोडा कमी ठेवा, कारण तुम्ही जो प्रश्न विचारणार आहात तो आवाज जर आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचला तरच आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून छान मार्गदर्शन करून घेता येणार आहे. त्यामुळे एवढी छोटीशी विनंती पाळा आणि प्रश्नांसाठी सज्ज व्हा. लगेचच करणार आहोत चर्चेला सुरुवात. निमित्त आहे जागतिक हवामान दिवसाचं आणि मार्गदर्शन करतायत डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर. सर, पुन्हा एकदा सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते. 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिवस म्हणून पाळला जातो. तर हा दिवस पाळण्यामागे नेमकं काही उद्दिष्ट आहे का किंवा या दिवसामागची काही पार्श्वभूमी आहे का? जे जागतिक हवामान संघटना ज्याला आपण वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणतो, तर याने 1950 23 मार्च रोजी ते एन्फोर्समध्ये आले, म्हणजे त्याची स्थापना झाली. आणि त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण जगामध्ये हा दिवस जो आहे 23 मार्च जो आहे तो जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि प्रत्येक वर्षी एक नवीन संकल्पना घेऊन त्याच्यामध्ये त्याचा पूर्ततेसाठी त्याचे प्रयत्न केले जातात आणि संपूर्ण वर्षभर मग तो संकल्पनेचा कार्यक्रम जो आहे तो राबवला जातो. तर यावेळी त्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना अशी आहे की क्लायमेट, आपण लॅपटॉपवरती कदाचित आपल्याला दिसू शकेल की क्लायमेट नॉलेज फॉर क्लायमेट ऍक्शन, म्हणजे हवामानाविषयीची माहिती ती याच्यासाठी की त्याच्याबद्दल आता आपल्याला पुढे काही ऍक्शन घेण्याची गरज आहे. कशा प्रकारे आपलं ऍक्शन घेता येईल, कशा प्रकारची माहिती आपल्याला मिळेल आणि त्याच्यावरती आपल्याला कशा प्रकारची ऍक्शन घेता येईल, ह्या बाबतीत थोडासा हा जी संकल्पना आहे राबवण्यात आलेली आहे. जर का थोडंसं विस्तृत सांगायचं म्हणजे की समजा जे डिसिजन मेकर्स आहेत त्यांना जर का कळलं की येणाऱ्या सीझनमध्ये पावसाळा कमी असेल किंवा उन्हाळा जास्त वाढण्याची शक्यता असेल, तर मग डिसिजन मेकर जसं हेल्थ आहे म्हणजे स्वास्थ्य संघटना आहे, तर ते त्याप्रमाणे जर का पाऊस खूप पडणार असेल तर मग पाण्याच्या प्रादुर्भावाने होणारे रोग जे आहेत, ज्याला आपण कॉलेरा टाईप रोग म्हणू किंवा मलेरिया टाईप जे रोग आहेत, तर त्या प्रकारच्या रोगांची जी साथ निर्माण होणार त्यासाठी ते अगोदरच आपली एक ऍक्शनमध्ये येतील आणि त्याप्रमाणे मग ते त्याच्या संदर्भात जे काही अरेंजमेंट्स रिक्वायर्ड आहेत त्या ते करू शकतील. कुठेतरी प्रतिबंधात्मक उपाय होणार, त्याच्याने समाजाला, सोसायटीला आणि त्या भागाला त्याचा फायदा होईल. एक साधारणतः हे एक संकल्पना आहे. आणि वेगवेगळे डिसिजन मेकर्स याच्यामध्ये आहेत. काही ऍग्रिकल्चर, कृषी विषयक डिसिजन मेकर्स असतात की ते शेतकऱ्यांना सांगू शकतील की यावेळेचा पावसाळा कमी आहे तर तुम्ही ह्या प्रकारच्या पिकाची लागवड करा किंवा ह्या प्रकारची बियांची पेरणी करा किंवा यावेळी करा, किंवा मार्केटमध्ये सध्या जे क्रॉप सिक्युरिटी आहे किंवा क्रॉपचे जे रेट्स आहेत ते या प्रकारे, तर अशा प्रकारे किंवा पाणी टंचाईसारखे जे महत्वाचे गोष्टी आपल्या देशाला किंवा जगाला भेडसावत आहेत, तर ह्याचं नियोजन जर का आपल्याला अगोदरच कळलं की येणारा पावसाळा कदाचित तेवढा सोयीस्कर नसेल किंवा चांगला नसेल, तर ह्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत
तर क्लायमेट नॉलेज जर का त्यांना असेल तर डिसिजन मेकर्स विल बी एबल टू टेक अ प्रॉपर डिसिजन Exactly. आणि प्लॅनिंग करू शकतात. तर ह्या संकल्पनेने जागतिक हवामान संघटनेने म्हणजे WMOने ह्या दिवसाची जी आपलं ब्रीद वाक्य आहे किंवा एक संकल्पना ठेवली की क्लायमेट नॉलेज फॉर क्लायमेट Climate ऍक्शन. action. तर मला वाटतं हे काळाला अतिशय अनुरूप आहे आणि सध्या ह्याची गरज आहे की आपण सर्वांनी कार्यान्वित व्हावं या बाबतीत आणि जागरूकता त्याच्यामध्ये निर्माण व्हावी. अतिशय छान असं तुम्ही सांगितलं. म्हणजे कुठेतरी ते एक प्रतिबंधात्मक उपाय हवामानातील बदलांसाठी त्या दृष्टिकोनातून घेतलेली ही उद्दिष्ट आहे. पण मग हे जे उद्दिष्ट तुम्ही सांगितलं त्याच्या परिपूर्ततेसाठी कोणकोणते कार्यक्रम राबवले जातात? कारण का हवामानाशी निगडीत आपण सगळेच जण आहोत. हवामानात थोडासा बदल झाला की ते सगळं आपल्यालाच भोगायचं आहे. मग त्या संदर्भात कारण का आणि तुमची ही जी उद्दिष्ट आहे, तुम्ही ही जी टॅगलाईन सांगितली की क्लायमेट चेंज फॉर अ क्लायमेट ऍक्शन, त्या दृष्टिकोनातून त्याच्या परिपूर्ततेसाठी कोणते कार्यक्रम राबवले जातात? हे जे कार्यक्रम आहेत ते साधारणतः सर्व जगामध्ये राबवले जातात आणि ही संकल्पना ज्यावेळी ठरवली जाते त्यावेळी या संघटनेचे जे सगळे लोक जे सदस्य आहेत, भारतही त्याचा एक परमनंट मेंबर आहे भारत देश, तर ह्या सर्वांकडून ज्या इनपुट्स मिळतात त्याच्यावरतूनच ह्या संकल्पना ठरवल्या जातात. तर उदाहरण द्यायचं म्हणजे मी मगाशी जसं म्हणालो, समजा असं आपल्याला कदाचित वाटलं की यावेळी उष्ण लहर येण्याची शक्यता जास्त आहे किंवा पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तर मग ही माहिती जर का हवामान विभागाने जर का डिसिजन मेकर्सला दिली म्हणजे कृषी चे संबंधित शेतकऱ्यांना किंवा त्या संबंधित लोकांना जर का ती दिली तर मग ते त्यावेळी ते डिसिजन घेऊ शकतील की कुठल्या प्रकारची पिकं वगैरे घ्यायची. हेल्थ रिलेटेड गोष्टी असतील तर ज्यावेळी हवामानामध्ये उष्णता वाढेल तर मग त्याचा परिणाम असा होईल की कदाचित माल न्यूट्रिशन म्हणजे ज्याला उपासमारी म्हणून निर्माण होणारे काही रोग, कारण पिकं कमी येतील, उपासमार होण्याची शक्यता, मग त्याच्यासाठी लागणारे औषधोपचार किंवा रेस्पिरेटरी आजार म्हणजे श्वसन संस्थेशी संबंधित जे काही आजार असतात तर अशा प्रकारचा प्रादुर्भाव जर का उष्ण लहर आली तर होण्याची शक्यता असते. तर पूर्वी असं व्हायचं की हवामान विभाग आणि हेल्थ विभाग ह्यांचं तेवढं जुळलेलं नव्हतं, पण आता काळाची गरज आहे की हेल्थला पण असं कळतंय आणि हवामान विभाग आणि दोघंही मिळून आपापसात काम करतायत. हवामान विभागाने जर का जे काही निर्णय किंवा जे काही इशारे दिले, उदाहरण द्यायचं म्हणजे मुंबईमध्ये गेल्या काही दिवसामध्ये स्वाईन फ्लू बद्दल आपण बऱ्याचदा ऐकत होतो आणि BMC कडून आम्हाला वारंवार फोन यायचे की तापमानामध्ये घट ही राहणार आहे का वाढणार आहे, बिकॉज त्यांची अशी अपेक्षा होती की जर का तापमानामध्ये वाढ झाली तर स्वाईन फ्लूचा जो फटका आहे तो थोडासा कमी बसण्याची शक्यता आहे आणि हे खरोखरच आहे, असं म्हणजे घडू शकतं. तर अशा प्रकारे जे माहिती त्या पर्टिक्युलर कन्सर्न डिसिजन मेकर्सला दिली वेळेवरती तर त्याचा उपयोग संपूर्ण सोसायटीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही पूर्वी पण राबवत आलो आणि आता पण अशा प्रकारचे इशारे माहिती सर्व संदर्भित व्यक्तींना आम्ही किंवा संस्थांना आम्ही देऊ. बरं, आता हवामान खातं किंवा हवामानाचा अंदाज असं जेव्हा म्हणतो तेव्हा वेधशाळा असंच डोळ्यासमोर होतं की म्हणजे वेधशाळेने वर्तवलेले अंदाज म्हणजे हवामानाचे अंदाज आहे. मग भारतीय हवामान खातं किंवा हवामान खातं आणि वेधशाळा याच्यामध्ये काही फरक आहे का? ह्याच्यामध्ये एक साधारणतः आपण ज्यावेळी बातम्यांमध्ये ऐकतो की पुणे वेधशाळेने किंवा कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, तर वेधशाळा म्हणजे ही एक ऑब्झर्वेटरी आहे आणि वेधशाळेचा तो एक घटक आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण केंद्राचा तो एक भाग आहे आणि त्या भागाप्रमाणे मग ते असं ठरवतात की म्हणजे वेधशाळेकडून आलेल्या नोंदी त्या अॅनालाइज केल्या जातात, त्याचं पृथक्करण केलं जातं आणि त्याच्यानंतर मग त्याचे जी मोजमाप आहेत किंवा अनुमान आहेत ते घडवण्याची प्रक्रिया कुठल्या तरी एका वेगळ्या लेवलला होते आणि ती लेवल जी असते ज्याला आम्ही पूर्वानुमान देणे, तर ऑब्झर्वेटरीज किंवा वेधशाळा आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी पसरले आहेत जिथून आम्हाला नोंदी येतात आणि मग त्याप्रमाणे मग आम्ही त्यांना त्याचं पृथक्करण करून त्याची माहिती जी आमच्याकडे येते ती माहिती त्याचं अनालिसिस करून वेगवेगळ्या एजन्सीजना त्याची माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे वेधशाळा हे हवामान केंद्राचं किंवा हवामान खात्याचं निरीक्षण केंद्र आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हो, नक्की असं म्हणूया त्याला आपण. तो हवामान विभागाचा एक चक्षु म्हणजे नेत्र ज्याला आपण म्हणूया की जिथून हवामान विषयीची सर्वप्रथम माहिती डिपार्टमेंटच्या आतमध्ये
येते. आणि मग हवामान खात्याची काय वेगवेगळी कामकाजानुसार विभागणी होते ते तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, पण फोन आलेला आहे तो आपण घेऊया. गोरख पवार आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर, बोला. हॅलो 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 सर, बोला. मॅडम, पवार बोलतोय शिरोल मधून. हा, बोला. आता जी गारपीट जी झालेली आहे तर त्या गारपिटीचं उन्हाळ्यावरती परिणाम होईल का? बर, धन्यवाद. खरंच हवामान आणि निसर्गातील बदल यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि आता एक मानवी हस्तक्षेपामुळे म्हणा किंवा इतर कारणामुळे म्हणा निसर्गामध्ये बरेच बदल होत आहेत. त्याचंच त्यांनी उदाहरण विचारलं की गारपिटीमुळे जो उन्हाळ्यावर काही परिणाम होणार आहे का? सॉरी, थोडंसं विस्तृत त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. की सर्वप्रथम असं आहे की हवामानामध्ये जे बदल होत आहेत ते सर्वतोपरी आता सर्व जगांनी मान्य केलेत की हवामानामध्ये आता बदल होत आहेत. आणि हे बदल चांगले आहेत का, त्याचा परिणाम कशा प्रकारे आपल्या देशांवरती आणि जगावरती होईल येणारा काळ ठरवेल. पण सध्याची जी गणित आहेत ते असं दर्शवतात की कदाचित आपण ज्या दिशेने चाललो हवामानाच्या बदलाच्या दृष्टिकोनातून कदाचित ती दिशा तेवढी योग्य नसावी. पण त्याच्याबद्दल पण अजून काही वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे विचार आहेत. तर त्यांनी विचारलेला जो प्रश्न आहे की गारपिटीचा आणि यावेळेचा उन्हाळ्याचा काही संबंध असेल का, तर सर ज्यावेळी गारपीट होते त्यावेळी टेम्पररी काही वेळेसाठी त्या ठिकाणाचं तापमान जे आहे ते खाली नक्कीच येतं. आणि ते खाली आल्यामुळेच किंबहुना हवेच्या वरच्या थरामध्ये काही असे काही बदल घडतात ज्याला आम्ही फ्रीजिंग लेवल म्हणतो. ते फ्रीजिंग लेवल ज्यावेळी खाली येतं त्यावेळी बऱ्याच ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असते. आणि गारपीट होण्याचं जे मुख्य कारण आहे त्याला म्हणजे लागणारी ऊर्जा, आणि ती ऊर्जा जी आपल्याला सूर्यापासून मिळते आणि त्याचाच परिणाम म्हणून त्या ठिकाणची जमीन तापणे आणि मग सिव्हिअर थंडरस्टॉर्म आपण ज्याला म्हणतो, सिव्हिअर वादळ ज्याला आपण म्हणतो, तीव्र वादळ, त्याचंच रूपांतर म्हणजे गारपीट. तर गारपीटी उन्हाळ्यामुळे जर का प्रखर उन्हाळा असेल आणि मॉइश्चर अवेलेबल असेल, फ्रीजिंग लेवल जर का खाली आलेली असेल तर मग गारपीट होण्याची शक्यता जास्त असते. पण गारपीट पडली म्हणून उन्हाळ्यावरती तसा काही त्याचा डायरेक्टली परिणाम होण्याची शक्यता नाहीये. 1-2 दिवसासाठी त्याचा परिणाम आपल्याला दिसू शकेल. आणखीन तुमच्याकडून जाणून घ्यायचे हवामानातील बदल आणि त्या दृष्टिकोनातून वेधशाळेचे किंवा हवामान खात्याचे जे अंदाज असतात ते कसे बांधले जातात हे जाणून घेणारच आहोत. जागतिक हवामान दिवसाच्या निमित्ताने आपण चर्चा करतोय आणि हवामान खात्याचं कामकाज जाणून घेतोय. मार्गदर्शन करतायत डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर. सर, तुम्ही जसं सांगितलं की वेधशाळा हे एक नेत्र आहे भारतीय हवामान खात्याचं किंवा निरीक्षण केंद्र. मग मुळात भारतीय हवामान खात्याचं कामकाज कशा प्रकारे चालतं? भारतीय हवामान खात्याचं कामकाज जर का आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं असेल तर कदाचित एक स्लाइड मी आपल्याला दाखवतो नक्की आपल्या लॅपटॉपवरती. तर आमचं जे हवामान विभाग आहे ते पृथ्वी विज्ञान मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसच्या खाली येतं, ज्याचे हेड जे आहेत ते सेक्रेटरी MOES ज्याला आपण म्हणतो. आणि त्यांच्यानंतर त्याच्या खाली महानिदेशक जे दिल्लीला बसतात, डायरेक्टर जनरल ऑफ मेट्रोलॉजी, जे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे हेड आहेत डॉक्टर लक्ष्मण सिंग राठोड, जे आपले WMOचे परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह पण आहेत. फार चांगली बाब आहे आपल्या देशासाठी. आणि याच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकडे 6 प्रादेशिक केंद्र आहेत. म्हणजे जसं मी इथे म्हटलंय, मुंबई, नागपूर, चेन्नई, दिल्ली, कलकत्ता आणि गुवाहाटी. तर जो मुंबई आहे त्याच्याकडे पश्चिम क्षेत्राचा भाग आहे आणि तो भाग साधारणतः पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसेल की त्याच्यामध्ये गुजरात आहे आणि महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचा विदर्भाचा भाग हा नागपूर प्रादेशिक केंद्रामध्ये मोडला जातो आणि नंतर गोवा राज्य. तर या 3 विभागांवरती प्रादेशिक मौसम केंद्र, हवामान केंद्र मुंबई जे आहे त्याचं कार्यक्षेत्र आहे. आणि साधारणतः म्हणजे त्याची एक कशा प्रकारे आम्ही काय म्हणजे मुख्यतः काही काम करतो तर त्याची एक छोटीशी एक स्लाइड मी आता इथे दाखवते आपल्याला. की हवामान केंद्राची स्थापना 1945 साली झाली आणि सध्या आम्ही 5 दिवसाचं पूर्वानुमान आणि 2 दिवसाची शक्यता वर्तवतो. म्हणजे संपूर्ण एक आठवडा आम्ही फोरकास्ट आम्ही देतो. पर्यटन पूर्वानुमान देतो, शहरी पूर्वानुमान देतो. आपण अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती असल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम धोका जो आहे तो चक्रवात, सायक्लोन ज्याला म्हणतो तो आहे. तर त्याच्या संबंधात पण आपण माहिती देतो. तसेच बंदरांसाठी सेवा, मच्छीमारांसाठी सेवा, जहाज परिवहनासाठी
राज्याच्या आतमध्ये हवामानाचे इशारे, हम्म, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृषी आणि शेतकीविषयक माहिती तसेच पूर्वानुमान, हम्म, अतिवृष्टी जर का होणार असेल काही भागामध्ये, स्पेशली कोकण किनारपट्टीला त्याचा जास्त प्रभाव असतो पावसाळ्यामध्ये, हम्म, त्याचप्रमाणे विमानन सेवा हम्म. आणि तसे इतर जे काही सरकारी संस्था आहेत त्यांना पण आम्ही हवामानाविषयीची माहिती देतो. एक साधारणतः ह्या प्रकारच्या संकल्पनेमध्ये आमचं डेली रुटीन काम चालू असतं. बरं, म्हणजे देशामध्ये कामकाजानुसार विभागणी केली जाते असं म्हणायला काय हरकत नाही. आणि तुम्ही पश्चिम क्षेत्राचे उपमहासंचालक आहात, तर त्या दृष्टिकोनातून कसं कामकाज केलं जातं हे तुमच्याकडून जाणून घ्यायचे. पण फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत नाशिकहून. नमस्कार सर, बोला. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की हवामान खाते हे अधिक प्रमाणात आपल्या अंदाज अचूक कशा पद्धतीनं वर्तवायचा प्रयत्न करते, कधी काय काय प्रोसिजर्स वापरले जातात, आणि दुसरं असं की भारतीय हवामान खात्याचे तंत्रज्ञान आणि पद्धती परदेशातील तंत्रज्ञान आणि पद्धती सारखेच असतात की दोन्हीमध्ये काही बदल असतो? बरं, धन्यवाद सर. हवामान खात्याचे जे अंदाज असतात, जे अंदाज वर्तवले जातात हवामानाविषयी, त्यामागे काही अभ्यास आहे का? हां, अतिशय सर्वप्रथम मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी एक शब्द वापरला की जे अचूक पूर्वानुमान आपण देतो, तर ते अचूक पूर्वानुमान आपण जे देतो म्हणजे त्यांचा हवामान विभागावरतीचा जो विश्वास आहे त्याच्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. जे आपण पूर्वानुमान देतो ज्यावेळी, तर ते पूर्वानुमान देताना त्याच्यामागे खूप मोठी एक प्रक्रिया आहे. एक वाक्य लिहायच्या अगोदर त्याच्यामागे 24 तासाची प्रक्रिया आहे. जसं मगाशी म्हणालो की आपल्याकडे ज्या निरीक्षणाची केंद्र आहेत, ऑब्झर्वेटरीज आहेत, तर त्या ऑब्झर्वेटरीजकडून मिळणारा डेटा, माहिती, हवामान विभागाला मिळणाऱ्या त्याच्या नोंदी, त्याचं पृथक्करण केलं जातं. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हर्स आहेत, सिस्टम्स आहेत. बरं. आणि मग तो डेटा संकलित केल्यानंतर त्याच्या मधून निघणारी माहिती आम्ही वेगवेगळ्या एजन्सीजना देतो. माहिती गोळा करणारे, मगाशी मी म्हणालो वेधशाळा हा एक चक्षु आहेच, पण कालानुसार त्याच्यामध्ये आधुनिकतेचा फार मोठा प्रभाव पडत गेलेला आहे. तर पूर्वी जे मॅन्युअल ऑब्झर्वेशन व्हायचं म्हणजे स्वतः व्यक्ती जाऊन तिथे ऑब्झर्वेशन घ्यायचे, ते तर आता कंटिन्यू आहेच. पण ॲट द सेम टाइम ऑटोमॅटिक वेदर स्टेशन म्हणजे ज्याला आम्ही स्वयंचलित हवामानाची केंद्र म्हणतो, किंवा ऑटोमॅटिक रेन गेजेस आहेत, उपग्रहाद्वारे मिळणारी माहिती आहे, डॉपलर रडार करून मिळणारी माहिती आहे, समुद्रावरतून येणारी माहिती आहे, हवेच्या वरच्या भागामधून येणारी माहिती आहे. तर अशा सर्व प्रकारच्या माहितीचं संकलन करणं आणि त्याच्यासाठी लागणारे मोठमोठे सर्व्हर्स, तंत्रज्ञान वापरणं, या सर्व गोष्टी कालानुसार शक्य झाल्यात. कारण टेक्नॉलॉजीने फार छान साथ दिलेली आहे हवामान विभागाला आणि सर्व क्षेत्रात त्याची झेप आहे. आणि मग एकदा आमचं पूर्वानुमान तयार झालं की मग वेगवेगळ्या एजन्सीजना ते देणं, म्हणजे मग तो बीएमसी असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, तर त्यांना ते वेळेवर देणं, वेळेवर त्यांना ते संदेश पोहोचवणं, हेही एक अतिशय मोठं चॅलेंज आहे. आणि त्याच्यासाठी पण आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा उपलब्ध आहेत. म्हणजे इंटरनेट आहे, वेबसाईट आहे, डेटा सर्किट्स आहेत, मोबाईलद्वारे SMS पण आमच्याकडे यंत्रणा उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारचे ज्या काही आमच्याकडे यंत्रणा आहेत त्याच्याद्वारे आम्ही माहिती गोळा करणं, त्यांचं संकलन करणं, त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे पूर्वानुमान काढणं आणि ते पूर्वानुमान किंवा ते इशारे त्या संस्थांना त्यावेळी त्यांना पुरवणं, हे एक चॅनल आहे किंवा एक फ्लो चार्ट आहे, ज्याला आपण असं रोज अशा पद्धतीने हे काम चालू राहतं. जसं तुम्ही आता म्हणालात की तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हवामान खात्यामध्ये जे अचूक अंदाज वर्तवले जातात, म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं की हवामानाचा जो अंदाज होता म्हणजे तिकडे फारसं एवढं लक्षही दिलं जायचं नाही किंवा मग एक विरुद्ध व्हायचं. म्हणजे आता पाऊस पडणार नाही असं म्हटलं, नेमका पाऊस पडला जायचा, कुठेतरी एक ते चूक व्हायची. पण आता तितकं तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे एक अचूक अंदाज वर्तवले जातात. आणि त्यांचा प्रश्न तोच होता की भारतीय तंत्रज्ञान आणि परदेशी तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये मग काही फरक आहे का, आणि मग तंत्रज्ञानाचा विकासाचा या अचूक अंदाज वर्तमानाला कसा काय संबंध आहे? त्यासाठी एक छान वाक्य मी सांगेन की जे हवामान ही एक अशी एक गोष्ट आहे की त्याला कुठल्याही प्रकारची राजकीय सीमारेखा नाहीत. म्हणजे देर आर नो पॉलिटिकल बाउंड्रीज. म्हणजे उद्या समजा आपल्याला असं वाटलं की एखादं चक्रीवादळ पाकिस्तानवरती येतंय आहे, तर भारताने त्याचा विचार करून असं कधीच शक्य होणार नाही. किंबहुना सध्या आपण जे हवामान विषयी बोलतो तर त्याला एक वैश्विक
म्हणजे ग्लोबल दृष्टिकोन आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या संत लोकांनी जे असं पूर्वी म्हणाले की सर्वांचा दृष्टिकोन सर्व कार्यामध्ये वैश्विक असावा, तर मला असं वाटतं की हवामान विभागाने तो अतिशय छान पद्धतीने घेतलाय. तर संपूर्ण जगामध्ये जे काय चाललंय त्याचाही त्रास किंवा त्याचा परिणाम आपल्या देशावरतीही होऊ शकतो. ही जाणीव प्रत्येकाला आहे आणि त्याच्यामुळेच मी जी माहिती हवामानविषयी गोळा करतो ती माझ्या बाजूच्या देशाला किंवा अमेरिकेला किंवा फ्रान्सला किंवा चायना, कोरिया या सर्व देशांना ऑनलाईन ती जाते. आता ही माहिती जर का त्यांच्याकडे जाते तर मग आपल्या माहितीचा स्तर आणि त्यांच्या माहितीचा स्तर हा साधारणतः एकच असणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजी एकच असणं गरजेचं आहे. डेटा क्वालिटी म्हणजे त्याची अचूकता, त्याची मोजमाप, हे सर्व गोष्टीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज सध्या करणं शक्य नाही आहे, कारण डेटा हा ग्लोबली चेंज होतो, एक्सचेंज होतो. आणि म्हणून त्यांच्या ज्या काही पद्धती आहेत आणि आपल्या ज्या पद्धती आहेत त्या सर्वसाधारणतः यंत्रणा ज्या आहेत त्या असं मी म्हणेन की सारख्याच आहेत, पण त्यांच्याकडे जे हवामान आहे आणि आपल्याकडे जे हवामान आहे ह्याच्यामध्ये जो काही फरक असतो तर त्याच्यामुळे आपली जी प्रोसिजर असते त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला बदल करून घ्यावे लागतात असं मी म्हणेन. म्हणजे काळानुरूप किंवा हवामानानुरूप विकसित तंत्रज्ञानाशी जुळतं घेणं म्हणजे अचूक अंदाज वर्तवणं असं म्हणायला काही हरकत नाहीये. जागतिक हवामान दिवसाच्या निमित्ताने आजची ही चर्चा आहे. फोन आलेला आहे तो आपण घेतोय. मंजुळा शेणॉय आपल्याशी बोलतायत बेळगावहून. नमस्कार मॅडम, बोला. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की गारपिटीचं कारण काय आणि ते आता वाढण्याचं कारण काय, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं असं की ग्लोबल वॉर्मिंगला आपणच जबाबदार आहोत असं म्हटलं जातं, झाडं लावा वगैरे, पण त्या प्रमाणात त्याच्यावर खरोखरीच उपाय होतोय की नाही ह्याचे काही डेटा वगैरे त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का प्लीज? धन्यवाद. धन्यवाद. मग आपण जसं म्हणालो की गारपीट आणि म्हणजे आता सध्या गारपीट वाढण्याचं कारण काय आहे, कारण का हवामानात बदल होत आहेत, त्या दृष्टिकोनातून तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, पण हे हवामानातील बदल मानवाच्या दैनंदिन जीवनावर सुद्धा खूप परिणाम करणार आहे. त्यामुळे मग आता गारपिटीचं मुळात कारण काय आहे? तुम्ही मगाशी सांगितलं की एक हवेचा थर असतो, त्या अप टू फ्रीजिंग लेवल काही बदल होतात आणि मग गारपीट होते. आणि याला जोडूनच मला असा आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की उन्हाळ्यातच गारपीट होण्याचं काही स्पेशल कारण आहे का? मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपण याचं उत्तर दोन भागामध्ये देऊया. की सर्वप्रथम त्यांनी अतिशय छान प्रश्न विचारला की जे हवामानामध्ये जे तीव्र बदल आजकाल दिसून येत आहेत तर त्याच्यामध्ये कुठेतरी मानव म्हणजे माणूस हा कुठेतरी त्याला कारणीभूत आहे का? तर त्याचं कारण मी असं म्हणेन की हो. आणि हो हे आपण ज्याला बोल्ड लेटर्समध्ये हो असं म्हणायला हरकत नाही. कारण IPCC ही जी जागतिक संघटना आहे त्यांनी त्याचा रिसेंटली 2013 मध्ये जो रिपोर्ट जाहीर केला ज्याला आपण असेसमेंट रिपोर्ट 5 म्हणतो, तर त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलं की गेल्या काही दशकामध्ये जे पृथ्वीचं तापमान वाढलेलं आहे तर ते जे तापमान वाढले आहे त्याच्यामध्ये 95% त्यांना खात्री आहे की त्याच्यामध्ये माणसाचा हस्तक्षेप आहे. आणि हेच प्रमाण 7 वर्षापूर्वी ज्यावेळी त्यांचा रिपोर्ट AR4 आला होता त्यावेळी हे प्रमाण कमी होतं. यावेळी ते अतिशय ठामपणे म्हणतात की माणसाचाच ह्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे पृथ्वीवरचं तापमान वाढण्यासाठी, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणायला हरकत नाही. तर बऱ्याचदा असं असतं की म्हणजे एक संकल्पना असते की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे कदाचित तापमान वाढेल, तर तापमान तर वाढेलच पण त्याचे जे परिणाम आहेत, दृश्य परिणाम, ते कसे असतील. साधारणतः एक उदाहरण देण्याचं म्हणजे की अतिवृष्टीचं प्रमाण जे आहे ते वाढेल. म्हणजे मुंबईला जो साधारणतः 4 महिन्यामध्ये जो पाऊस मिळतो, जो सतत धार लागलेली असते, 3-3, 4-4 दिवस मुंबईमध्ये पाऊस जात नाही वगैरे सारख्या ज्या गोष्टी असतात, तर कदाचित जर का ग्लोबल वॉर्मिंग प्रमाणाच्या बाहेर झालं तर मग हेवी रेनफॉल जे आहेत म्हणजे अतिवृष्टीचे जे दिवस आहेत ते वाढतील, पावसाचं प्रमाण वाढेल, पण त्याचा उपयोग पिकांसाठी काही होणार नाही, कारण सर्व पाऊस एकाच वेळी पडला तर त्याचा काही उपयोग पिकांसाठी होणार नाही. त्याच्याने पूर किंवा महापूर वगैरे सारख्या गोष्टी, अर्बन फ्लड सारख्या काही गोष्टी त्याच्यामध्ये तयार होऊ शकतील. तर ग्लोबल वॉर्मिंगने अशा प्रकारचे जे तीव्र हवामानामध्ये होणारे बदल आहेत ते आपल्याला दिसून येऊ शकते. आता हा झाला एक त्याचा पहिला प्रश्नाचा गाभा. दुसरा प्रश्न असा आहे जो मॅडमने विचारला होता की आपल्या देशामध्ये अशा प्रकारे जे काही बदल दिसून येतात तर खरोखरच हे हवामान बदलाचे जे
संकेतक आहेत का म्हणून. तर मी असं इथे म्हणेन की आपण वृषिवृत्तीय प्रदेशामध्ये आपला देश मोडतो. तर आपल्याकडे हवामानामध्ये असणारी इंटरनल म्हणजे आतली व्हेरिएबिलिटी जी आहे ती फार मोठी आहे, खूप ब्रॉड आहे. आणि त्याच्यामुळे कधी कधी असं होतं की साधारणतः हवामान सरासरी असेल तर आपल्याला वाटतं की सर्व काही ठीक आहे, पण कधी कधी एखाद्या वेळी खूप पाऊस पडला किंवा कधी कधी एखाद्या वेळी खूप थंडी झाली तर मग आपल्याला असं वाटतं की कदाचित हवामानामध्ये बदलाचे हे संकेत तर नाही आहेत का. तर ते तसं नाहीये. तर जर का हवामान बदलाचे जर का संकेत जर का आपल्याला त्याला तो एक शिक्का द्यायचा आहे किंवा त्याचं स्टॅम्पिंग करायचं असेल तर त्याला एक महत्वाची गोष्ट अशी आहे की अशा प्रकारच्या घटना वारंवार घडणं गरजेचं आहे. आणि ते खूप वेळा म्हणजे एक फॉर अ लॉंग पिरियड ते घडणं गरजेचं आहे. तर मग आपल्याला असं ठरवता येतं की हे जे बदल आहेत, तीव्र बदल आहेत, हे कदाचित हवामान बदलाचे संकेत आहेत. गारपीट यावेळी जी 2015 मध्ये जी झाली, मला असं वाटतं की 2014 मध्ये जी गारपीट झाली कदाचित ती ऐतिहासिक गारपीट असेल महाराष्ट्रामध्ये असं मी म्हणायला हरकत नाही. साधारणतः आमच्याकडे जे आकडेवारी आहे तर त्याच्यामुळे जर का ती आकडेवारी आपण बघितली तर साधारणतः आपल्याला हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या सर्व भागामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये किंवा फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता असते. आणि महाराष्ट्रामध्ये पण ती पूर्वी पण व्हायची. गेल्या वर्षी ती नक्कीच खूप जास्त झाली. 2015 मध्ये आतापर्यंत मला असं वाटतं की काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जी गारपीट झाली ती म्हणजे काही भाग म्हणजे साधारणतः आपलं नॉर्थ मध्य महाराष्ट्र म्हणजे नाशिकच्या वरचा भाग किंवा त्याचप्रमाणे सोलापूर वगैरे आणि विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये पण काही ठिकाणी गारपिटीचा आपल्याला प्रादुर्भाव किंवा परिणाम आपल्याला दिसून आला. आणि हो, नक्कीच असं मला असं वाटतं की गेल्या 2 वर्षापासून गारपिटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये थोडंसं वाढलेलं आहे. आता ते का वाढलेलं आहे ते फक्त एका वर्षाचा अभ्यास करून सांगणं आणि मग त्याच्यावरती एखाद्या रिझल्टवरती अराईव्ह होणं कदाचित त्याच्यावर चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. तर त्याचा अभ्यास हवामान विभागातर्फे आणि बाकीच्याही सर्व संघटनांतर्फे चालू आहे की अशा प्रकारचं वातावरण जर का नेहमीच राहणार असेल तर मग आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी उपाययोजना करावी लागेल. पण मी इथे एक सांगू इच्छितो की यावर्षी पण ज्या ज्यावेळी गारपीट महाराष्ट्रामध्ये झाली त्यावेळी त्याचं पूर्वानुमान 2 ते 3 दिवस अगोदर आमच्या वेबसाईटवरतून आणि आमच्या केंद्रामधून सतत सर्व लोकांना वेळेवर आम्ही देण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की त्याचा फायदा बऱ्याच लोकांना नक्कीच झाला असेल. गारपिटीची आणखीन कारण आहेत किंवा निसर्गातले जे बदल आहेत म्हणजे आणि त्यामुळे भोगावे लागणारे परिणाम आहेत जसे की माळीण दुर्घटना आहे, याविषयी सुद्धा तुमच्याकडनं जाणून घ्यायचे कारण का ते खरं तर हवामान खात्यासाठी खूप मोठं आव्हान आहे. सर, तुम्ही सांगितलं की निसर्गामध्ये बदल होत आहेत, मानवी हस्तक्षेपामुळे बदल होत आहेत, त्यामुळे मग ग्लोबल वॉर्मिंग किंवा वैश्विक तापमान वाढ झालेली आहे. त्याचं एक छोटंसं कारण म्हणून सुद्धा गारपीट 2 वर्षामध्ये वाढल्याचं तुम्ही सांगितलेलं आहे. पण मुळात गारपीट उन्हाळ्यातच होते का किंवा जर होत असेल तर त्यामागचं कारण काय आहे? आणि त्याला जोडून मी दुसरा असा विचारेन की म्हणजे माळीण दुर्घटनासारखे जसे घटना आहेत किंवा इतरही अनेक घटना आहेत की अवकाळी पाऊस पडतो किंवा आता सध्या उष्माही खूप वाढलेला आहे. मग हे जे सगळे बदल आहेत ते म्हणजे खरंच एक आव्हान असेल ना हवामान खात्यासमोर? हां, म्हणजे आव्हान याच्यासाठी 2 गोष्टीसाठी. एक तर लोकांमध्ये हवामान विषयीची जागरूकता ही अतिशय फार चांगल्या लेवलला वाढलेली आहे आणि ही एक चांगली सूचक गोष्ट आहे देशासाठी आणि हवामान विभागासाठी की एखादी गोष्ट हवामान विभाग ज्यावेळी सांगतो त्यावेळी लोक अतिशय काळजीपूर्वक ते ऐकतात आणि त्याप्रमाणे त्यांचे निर्णय प्रक्रिया पण ते ठरवतात. आणि हा अवेअरनेस शाळेमधून सुरू होतो, कॉलेजमध्ये आणि नंतरच्याही काळामध्ये लोकांमध्ये हा अतिशय छानपैकी निर्माण झालेला अवेअरनेस, ही एक चांगली गोष्ट आहे. गारपीट का होते? गारपीट म्हणजे आपण त्याला एक हवामान विभागाच्या भाषेमध्ये आपण असं त्याला म्हणू की सिव्हिअर थंडर स्टॉर्म्स आपण त्याला असं म्हणतो की म्हणजे ज्यावेळी आपली जी विजांचा गडगडाट असेल, ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी आकाशामध्ये साधारणतः 13 ते 14 किलोमीटर उंचीचे ढग तयार होतात आणि ज्यावेळी ही प्रक्रिया अजून तीव्र होते, अजून उंचीचे ढग तयार होतात, त्यावेळी त्या ढगांच्या आतमध्ये गारा तयार होतात आणि त्या गाराचं वजन एवढं वाढतं की मग ते तो जो वरचा जो ढगाचा जो स्तर आहे तो त्याला पेलवू शकत नाही आणि मग त्या गाराच्या स्वरूपामध्ये आपल्या खाली येऊन पडतात. साधारणतः एक अतिशय ब्रॉडली मी सांगितलेली संकल्पना आहे.
आणि ज्यावेळी तीव्र चक्रीवादळ होतात तीव्र वादळ होतात त्यावेळी मग आपल्याला असं कळतं की कदाचित गारपीट होण्याची शक्यता आहे. हे कॅप्चर करण्यासाठी आमच्याकडे काही गणित आहेत. त्याच्यानंतर आमच्याकडे जे डॉपलर रडार यंत्रणा आहे तर डॉपलर रडार यंत्रणेच्या माध्यमातून पण आम्हाला सांगता येतं की येत्या 2 ते 3 तासामध्ये कुठे तीव्र वादळ होण्याची शक्यता आहे किंवा कुठे गारपीट होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारचे पूर्वानुमान आता सध्या ज्याला आम्ही नावकास्टिंग म्हणतो की येत्या 2 ते 3 तासामध्ये काय होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारची माहिती आम्ही SMS द्वारे, वेबसाईटद्वारे आणि ईमेलद्वारे सर्व लोकांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आपला दुसरा प्रश्न होता माळीण दुर्घटनासारखे जे आहेत ते आव्हान कसं असू शकतं. सर तुमच्याकडून जाणून घ्यायचं पण थोडंसं थांबवते. फोन आलेला आहे तो आपण घेऊया. संजय पार्टे आपल्याशी बोलतायत पाचगणीहून. नमस्कार सर, बोला. हॅलो. हा हॅलो. मी संजय पार्टी, जावली तालुका, सातारावरून बोलतोय. तर आमच्या इकडे डोंगर वगैरे भरपूर आहेत. म्हणजे झाडी जामून आता सध्याला याचं आपले पवन चक्क्यांचं जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे आमच्याकडे काय परिणाम होण्याची शक्यता आहे का? बर, धन्यवाद. डोंगर वस्ती किंवा डोंगराचा भाग जास्त आहे त्यामुळे पवनचक्क्यांची संख्या वाढलेली आहे. मग त्याचा काही परिणाम हवामानावर होऊ शकतो का? परिणाम आजकाल असं झालंय की ऊर्जा ही एक काय म्हणतात त्याला कीवर्ड म्हणजे अतिशय महत्वाचा शब्द आपल्या रोजच्या जीवनामध्ये झालाय. आणि वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जाची जी सोर्सेस आहेत ते आपल्याला शोधून काढणे गरज आहे. पवनचक्की हा त्याचा एक भाग आहे. बरं. आणि पवनचक्क्यामधून पण म्हणजे बाकीच्या राज्यामध्ये पण पवनचक्क्यापासून पण मिळणाऱ्या ऊर्जामधून वेगवेगळ्या गावांना ॲट अ स्मॉल स्केल त्यांना इलेक्ट्रिसिटी सप्लाय म्हणजे वगैरे त्यांना मिळू शकतो. काही ठिकाणी जर का अशा प्रकारची जर का उंच ठिकाणी जर का आपण पवनचक्क्या लावल्या तर त्याच्याने कदाचित हवेचा जो एक प्रवाह असतो त्याला कधी कधी विरोध होण्याची शक्यता असते आणि कदाचित त्याच्यामुळे मग तिकडच्या वातावरणामध्ये किंवा तिकडच्या पर्जन्यमानामध्ये फरक पडू शकतो. पण याच्यासाठी त्या जागेचा आणि काही वर्षाचा अभ्यास होणं गरजेचं आहे. पण पवनचक्क्या आणि बाकीची काही जी ऊर्जा स्रोत आहेत ती आपल्याला गरजेचं आहे. आता तुम्ही मगाशी म्हणालात की माळीण गाव किंवा अजून पण काही अशा प्रकारचे हवामानातील बदल जे आव्हानात्मक आहेत. आव्हानात्मक तर साधारणतः 29-30 जुलै 2000 स्लाइडवरती आपल्याला बघू शकता त्याच्यामध्ये की चुकून तारीख मी 2015 टाकलेली आहे तर ती 2014 29-30 जुलै 2014 मध्ये माळीण आंबेगाव या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आणि एका रात्रीत म्हणजे साधारणतः एका दिवसामध्ये संपूर्ण गावच्या गाव जे आहे ते उद्ध्वस्त झालं आणि कितीतरी लोक दरड कोसळल्यासारखं ज्याला आपण म्हणतात लँडस्लाइड टाईप झालं आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक त्याच्यामध्ये दगावले. तर त्यावेळी त्याचं जे पूर्वानुमान आमच्या हवामान विभागाने दिलं होतं आणि उपग्रहाद्वारे मिळालेलं छायाचित्र पण इथे आपल्याला दिसू शकतं. तर साधारणतः हा जो लाल भाग जो दिसतो आपल्याला छायाचित्रामध्ये ते दाखवतं की तिथे किती प्रकारचा म्हणजे किती तीव्र प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बऱ्याचदा अशा प्रकारचे एक्स्ट्रीम इव्हेंट्स कॅच केले जातात आणि मग त्याची माहिती त्याच पर्टिक्युलर विभागाला पोहोचवणं आणि मग त्यांच्याकडून त्याच्या बाबतीत काही उपाययोजना करणं हे थोडंसं चॅलेंजिंग होऊ शकतं. तर त्याचेच पुढचे एक स्लाइड आहे म्हणजे कशा प्रकारे परत एकदा लॅपटॉपवरती आपल्याला दिसू शकतील की कशा प्रकारे ते गावच्या गाव जे आहे ते एका रात्रीमध्ये नष्ट झालं आणि संपूर्ण मातीखाली दाबलं गेलं आणि लोकांना हे कळलं नाही की किती लोक त्याच्यामध्ये दगावले. अशाच प्रकारचे एक इन्सिडन्स मुळचेरा गडचिरोलीमध्ये पण सप्टेंबर महिन्यामध्ये झाला आणि त्या ठिकाणी पण अशाच प्रकारचा अतिशय मुसळधार पाऊस पडला. तर साधारणतः तुम्हाला इथे स्लाइडवरती दिसेल की मुळशेरा म्हणून जे गाव आहे तिथे 435 मिलीमीटर पाऊस पडला 24 तासामध्ये. 435 मिलीमीटर पाऊस पडला. मॅडम हे प्रमाण अतिशय जास्त आहे म्हणजे हवामान विभागासाठी 435. आणि त्याचबरोबर अजून पण काही जागा आहेत त्याच्यामध्ये जसं चामोर्शी आहे तिथे 300च्या वर पाऊस पडला. त्याचप्रमाणे चंद्रपूरला पण बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. तर बऱ्याच ठिकाणी असा वाईड स्प्रेड पाऊस पडल्या कारणाने त्या गावाचा संपूर्ण संपर्कच 200 गावाचा संपर्क साधारणतः त्यावेळी जवळजवळ 2 दिवस नव्हताच संपर्क असं म्हणायला हरकत नाही.
अजून एक छोटंसं उदाहरण मी देऊ इच्छितो. मुंबईमध्ये गेल्या वर्षी 30 सप्टेंबर 2014 वेळ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व काही व्यवस्थित छान चाललं होतं आणि आम्ही रडारच्या माध्यमातून बघत होतो की एक थंडरस्टॉर्म ज्याला आपण म्हणतो वादळ मुंबईच्या दिशेने येत आहे आणि ते आपल्याला इथे रडारमध्ये दिसतंय आणि त्याचा परिणाम असा झाला की साधारणतः 6-6:30च्या आसपास पाऊस कमी पडला, पण वादळी वारे एवढे होते की 100 किलोमीटरपेक्षा जास्त ताशी वारे वाहत होते आणि त्याचा परिणाम म्हणून कुलाबा एरियामध्ये आणि मुंबईच्या जे सिटी एरियामध्ये त्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त झाडे कोसळली आणि त्याचाच परिणाम म्हणून की म्हणजे अशा प्रकारच्या तीव्र घटना गेल्यावेळी 2014च्या पावसामध्ये घडल्या आणि हे खरोखरच हवामान विभागासाठी चॅलेंजिंग असतं. का तर ह्याच्यामध्ये जीवितहानी आणि प्राणहानी जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा घटनांमध्ये कुठल्याही प्रकारचा लॅप्स किंवा त्रुटी असू नये अशा प्रकारचा आमचा हवामान विभागाचा प्रयत्न नेहमीच असतो. जसं तुम्ही सांगितलं की खूप हवामानातले बदल हे आव्हानात्मक असतात आणि त्या दृष्टिकोनातून मग अभ्यास करून 4 दिवसांचं पूर्वानुमान किंवा 2 दिवसाची शक्यता हवामानाविषयी वर्तवली जाते आणि त्यासाठी सुद्धा भरपूर अभ्यास करावाच लागतो. वेगवेगळं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहेच, पण समजा या क्षेत्रामध्ये एखाद्याला करिअर करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याला कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे? आमचं जे हवामान विभाग आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅडर्समध्ये आपल्याला एंट्री घेता येते. म्हणजे ग्रुप ए कॅडर जो आहे ज्याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे ते एकतर इंजिनिअरिंग असलं पाहिजे आणि किंवा MSc पोस्ट ग्रॅज्युएट सायन्समध्ये असणं गरजेचं आहे आणि ह्याची एंट्री UPSCच्या माध्यमातून होते आणि UPSC त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम वगैरे घेते आणि त्याच्यानंतर मग तुमच्या विषयानुसार तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये काम दिलं जातं. म्हणजे बऱ्याचदा असं लोकांना असं वाटतं की हवामान विभागामध्ये काम करायचं असेल तर कुठल्या तरी हवामान शास्त्राची पदवी असणं गरजेचं आहे. तर ती आवश्यक बाब नाहीये, पण ते असेल तर उत्तम. अच्छा. पण जर का फिजिक्सची बॅकग्राऊंड आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्सची बॅकग्राऊंड आहे, IT ची बॅकग्राऊंड आहे किंवा गणित किंवा स्टॅटिस्टिक, कारण आमच्या इथे गणिताची आणि स्टॅटिस्टिकची आकडेमोड फार मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये चालते. तर अशा प्रकारचे जे वेगवेगळे विषय आमच्याकडे आहेत तर त्या वेगवेगळ्या विषयामधून इंजिनिअरिंग किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जर का आपण केलेलं असाल तर वेगवेगळ्या माध्यमातून स्टाफ लेवलला किंवा ऑफिसर लेवलला आपल्याकडे एंट्री उपलब्ध आहेत. आणि ह्या डिपार्टमेंटमध्ये मला असं वाटतं की अजून खूप लोकांनी याच्यामध्ये येण्यासाठी प्रयत्न करावा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये यावं. इथे मी थोडंसं विस्तृत उत्तर तुम्हाला एक देऊ इच्छितो. ज्यावेळी हुदूद सायक्लोन ऑक्टोबरमध्ये गेल्या वर्षी घडलं मॅडम, हुदूद सायक्लोन, आणि त्यावेळी आम्ही ज्या प्रकारे आम्ही त्याचं पूर्वानुमान वगैरे दिलं होतं तर त्यावेळी संपूर्ण देशातर्फे हवामान विभागाची तारीफ करण्यात आली. माननीय पंतप्रधान साहेबांनी पण हवामान विभागाची प्रशंसा केली. इथे मी एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो की आम्हाला एक साऊथमधून एका मुलाने पत्र लिहिलं की आमच्या जे महानिदेशक आहेत राठोड साहेब त्यांना पत्र लिहिलं आणि म्हणाले की सर तुम्ही हे जे काम करतात हुदूद बाबतीत जे आम्ही बघितलं हे काम करून मला हवामान विभागामध्ये यायचं आहे कारण मला देशासाठी काहीतरी करायचं आहे. मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा चांगलं ॲप्रिसिएशन मला असं वाटतं की हवामान विभागाला आजपर्यंत कधी मिळालं नसेल की एक विद्यार्थी जो तरुण पिढीचा एक काय म्हणूया त्याला प्रतिनिधित्व करतोय तर का तो असं म्हणतोय की मला देशासाठी काहीतरी करायचं आणि त्याच्यासाठी हवामान विभागामध्ये आलो तर मला तशा प्रकारचं काम करता येईल. तर मला असं वाटतं की हे हवामान विभागासाठी एक फार चांगलीच प्रशंसा आहे किंवा त्यांच्या कार्याची एक पोचपावती आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. फोन आलेला आहे तो आपण घेऊया. पांडुरंग आपल्याशी बोलतात परभणीहून. नमस्कार सर, बोला. हॅलो हॅलो. हा मॅडम. हा बोला. हा मला प्रश्न विचारायचा होता. हॅलो. हा आपला आवाज येतोय, प्रश्न विचारा. की जो पावसाळ्यामध्ये जो पाऊस पडतो, जे उन्हाळ्यामध्ये जो पाऊस पडतो ना, सलग प्रश्न विचारा सर. तो पावसाळ्यामध्ये त्याचा काय परिणाम होतो का? बरं, धन्यवाद.
आपण मगाचपासून तेच म्हणतोय की मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गामध्ये बदल झाले, त्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता फार वाढलेली आहे. आणि मग उन्हाळ्यात जे पाऊस येतो त्याचा काही परिणाम पावसाळ्यातल्या पावसावर होऊ शकतो का? कारण का पावसाळ्यातलं सुद्धा तुम्ही वेगवेगळी आकडेवारी मगाशी सांगितली की गेल्या वर्षीच्या पावसाचे सुद्धा जे दुष्परिणाम म्हणा किंवा एक आव्हानात्मक परिणाम होते ते तुम्ही मगाशीच सांगितले. त्या दृष्टिकोनातून त्यांचा हा प्रश्न होता. आपण जरा परत एकदा लॅपटॉपवरती माझ्या स्लाइडवरती एक बघा की 2014चा जो पाऊस होता संपूर्ण देशामध्ये, तर त्याच्यामध्ये जर का महाराष्ट्राकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर साधारणतः तुम्हाला असं दिसेल की संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो हिरवा आहे. फक्त एक भाग जो आहे तो लाल आहे. तो लाल भाग आहे तो मराठवाडा. म्हणजे संपूर्ण मराठवाड्यामध्ये जो पाऊस पडला होता तो अपेक्षेपेक्षा सरासरीपेक्षा कमी झाला. तो डेफिशियंट पाऊस झाला. आणि त्याचाच परिणाम म्हणून असं होतं की आता जे त्यांनी विचारलं की याचा आणि उन्हाळ्याचा पावसाचा काही संबंध आहे का, तर तसं उन्हाळ्यामध्ये पडणारा किंवा अवकाळी पडणारा पाऊस आणि ह्या पावसाचा तसा काही संबंध आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये पडला म्हणून पावसाळ्यात पडणार नाही असा कोटा सिस्टम वगैरे हवामान विभाग किंवा निसर्गामध्ये तो नाहीये. एक छोटीशी आकडेवारी मी परत एकदा लॅपटॉपद्वारे तुम्हाला देऊ इच्छितो की जानेवारी आणि फेब्रुवारी 2013 हे महिने जे आहेत साधारणतः ह्या महिन्यामध्ये जास्त पावसाची अपेक्षा नसते. पण जर का तुम्ही बघितलं तर बरेचसे जिल्हे जे आहेत ते निळे आहेत. निळे म्हणजे तिथे अपेक्षेपेक्षा थोडासा पाऊस जास्त पडला. आणि त्याच्यानंतर हा 2014चा आहे. आणि 2015 मध्ये पण जर का बघितलं तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पावसाच्या नोंदी दिसतात. तर अशा प्रकारचा पाऊस उन्हाळ्यामध्ये की हिवाळ्यामध्ये पडला तर त्याचा परिणाम येणाऱ्या पावसाळ्यावरती असेल असं नाहीये. या सर्व वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं मी त्यांना सांगू इच्छितो. आता हवामान खात्याचं जे कार्यप्रणाली आहे त्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी काही उपाययोजना आहेत किंवा शेतकऱ्यांपर्यंत ह्या सगळ्या माहितीचा प्रसार कसा केला जातो? सर, तुम्ही सांगितलं की अभ्यास करून किंवा तंत्रज्ञानाला विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक असे अंदाज आता वर्तवले जात आहेत. अंदाज आले किंवा 4 दिवसांचं तुमचं जे पूर्वानुमान आहे आणि मग 2 दिवसांची शक्यता वर्तवली जाते. पण मग ही सगळी जी हवामानाची माहिती आहे त्या माहितीचा प्रसार जे हवामानावर आधारित उद्योगधंदे आहेत किंवा आपले आपत्ती व्यवस्थापन विभाग आहेत आणि मुळात शेतकरी जो अतिशय निसर्गावर अवलंबून असतो त्याच्यापर्यंत ही माहिती कशी पोहोचवली जाते? इथे एक शेतकरी म्हणजे ज्याला आपण बळीराजा म्हणतो, हा हवामान विभागावरती निसर्गावरती म्हणजे पाऊस जो येणार आहे त्याच्यावरती आणि येणाऱ्या ज्या तीव्र हवामानामध्ये घडणारे जे बदल आहेत त्याचा पहिला फटका जो बसतो तो आपल्या शेतकऱ्याला बसतो. आणि त्यामुळे त्याच्या हवामान विभागाकडून फार अपेक्षा आहेत की अचूक प्रकारची माहिती त्याला वेळेवरती मिळावी, त्याच्याने त्याला काही उपाययोजना करता येतील. तर आम्ही शेतकऱ्यांसाठी एक संपूर्णपणे एक वेगळा विभाग आमच्याकडे आहे जो शेतकऱ्यांसाठी 5 दिवसाचं पूर्वानुमान आम्ही देतो, जिल्हास्तरीय पूर्वानुमान देतो की येत्या 5 दिवसांमध्ये कशा प्रकारचं कमाल आणि किमान तापमान राहणार, पाऊस किती पडणार आहे, आर्द्रता किती राहणार आहे. म्हणजे पिकाशी संबंधित जी काही माहिती आहे ही माहिती आम्ही येत्या 5 दिवसांमध्ये त्यांना देतो. आठवड्यातून 2 वेळा अशा प्रकारची माहिती आम्ही त्यांना दर मंगळवारी आणि शुक्रवारी आम्ही त्यांना देतो. ही जिल्हास्तरीय माहिती आहे. जिल्हास्तरीय माहिती बरोबर आता आम्ही त्यांना ब्लॉक लेवलला पण माहिती द्यायला सुरुवात केली, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना परत चांगला व्हायला लागलाय. तर हे झालं शेतकऱ्यांच्या बाबतीत. पण मी इथे परत एकदा लॅपटॉपकडे माझं लक्ष वेधू इच्छितो की ही जी आमची साईट आहे www.imd.gov.in ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट आणि मुंबईची वेबसाईट, जर का ही वेबसाईट साधारणतः सर्वांनीच वापरलेली असेल आणि ही वापरावी आणि ही अतिशय एक्झॉस्टिव्ह माहिती याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये डायनॅमिक माहिती पण आहे, म्हणजे रोज घडणारे हवामानातल्या बदलांची माहिती पण आहे आणि त्याचप्रमाणे हवामान विभागाच्या वेगवेगळ्या आकडेवारी आणि वेगवेगळ्या जागांच्या माहिती पण याच्यामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे. तर मला असं वाटतं की एक हवामान विभागाचं एक पुस्तक असं आपल्याला ऑनलाईन उपलब्ध आहे, ज्याचा फायदा सर्वांनी करून घ्यावा. आणि आता एका क्लिकवर माहिती मिळवण्याची सवय सगळ्यांनाच झालेली आहे, त्या दृष्टिकोनातून ही वेबसाईट नक्कीच माहितीपूर्ण ठरू शकणार आहे. पुढला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. प्रिया म्हात्रे आपल्याशी बोलतायत दहिसरहून. नमस्कार मॅडम, बोला. प्रिया म्हात्रे बोलते. मला असं विचारायचं आहे की कृषी, पर्यावरण, आरोग्य अशा आपल्या सर्वच ह्याच्याशी घटकांशी हवामान खात्याचा अगदी संबंध येत असतो.
तर संरक्षण खातं हे सुद्धा म्हणजे संरक्षण व्यवस्था आपली देशाची ही पण अतिशय महत्वाची आहे. तर त्याचा म्हणजे त्यांच्यासाठी हवामान खातं काही विशेष प्रकारे कार्यरत राहून मदत करतं का, की म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स अशा तिन्ही ह्या दलांसाठी की त्यांची हवामानासाठी अशी वेगळी स्वतंत्र यंत्रणा असते? धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारला की हवामानाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध आहे, पण त्या दृष्टिकोनातून संरक्षण खात्याचं कार्य सुद्धा विसरता येणार नाहीये. तर मग त्याचा आणि हवामान खात्याचा असं काही परस्पर संबंध आहे का, आणि असेल तर तो तुम्ही म्हणजे कुठले वेगळे कार्यक्रम त्यासाठी केले जातात? हा, याच्याबद्दल असं मी म्हणेन की जे आमची जी रोज पूर्वानुमान किंवा इशारे किंवा ज्या प्रकारची माहिती जाते ती फक्त महाराष्ट्र शासन किंवा डिझास्टर मॅनेजमेंटला जात नाही, तर त्याच्यातल्या बरीचशी माहिती ही संरक्षण खात्याला पण जाते. म्हणजे इंडियन नेव्ही म्हणा किंवा आर्मी म्हणा किंवा एअरफोर्स म्हणा, या सर्वांना ती वेगवेगळ्या माध्यमातून जाते. इनफॅक्ट मी असं म्हणेन की जे इंडियन नेव्ही आहे त्यांचं स्वतःचं पण हवामान विभाग, स्वतंत्र हवामान विभाग त्यांचा आहे, जो अतिशय छानपैकी काम करतो. आणि तिकडचे जे तंत्रज्ञ आहेत किंवा तिकडचे जे लोक तज्ज्ञ आहेत, तर त्यांना आमचं हवामान विभाग जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देतं आणि आमच्याकडून जी माहिती त्यांना जाते त्या माहितीचा उपयोग त्यांना वेळोवेळी होतो. ज्याला आपण म्हणजे लेहमध्ये असेल किंवा जम्मू काश्मीरमध्ये असेल तर ट्रूप मुवमेंटसाठी त्यांना आम्ही सांगतो की कशा प्रकारचं हवामान असेल, किंवा समुद्रामध्ये असेल तर आम्ही नेव्हीला फ्लीट फोरकास्ट म्हणून आम्ही देतो की म्हणजे कुठल्या प्रकारचं हवामान त्यांना समुद्रामध्ये अपेक्षित आहे. तर असं 24 तास अखंड अविरतपणे डिफेन्सला पण हा अतिशय पूरक आणि व्यवस्थित माहिती त्यांना ज्याप्रमाणे लागेल त्याप्रमाणे ती माहिती आम्ही त्यांना देतो. त्याच्यामध्ये कोस्टगार्डही आलं आणि सर्वच यंत्रणा त्याच्यामध्ये असते. आता जसं तुम्ही म्हणालात की तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे एक हवामानाचा अचूक अंदाज वर्तवता यायला लागलेला आहे. मग या संदर्भात काही उपकरणं विकसित झालेली आहेत का, किंवा उपकरणांद्वारे हवामानाचा अंदाज वर्तवता येऊ शकतो का? हा, आता असं आहे की टेक्नॉलॉजी जी आहे त्याची जी सुनामी आपण म्हणूया, जेव्हा आपण वैश्विक दृष्टिकोनातून काम करणार आहोत तर मग आपल्याला त्या गोष्टीचं भान ठेवणं गरज आहे की बाहेरच्या देशामध्ये जे तंत्रज्ञान वापरलं जातं त्याच स्तराचं तंत्रज्ञान आपल्याला वापरणं गरजेचं आहे. तो एक महत्वाचा त्याच्यामध्ये भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की जी टेक्नॉलॉजी बाहेर वापरली जाते तीच आपल्या देशामध्ये पण वापरली जाते, तो एक भाग आहे. आणि आता लोकांना SMS द्वारे किंवा त्यांच्या व्हॉट्सअपवरती पण, मी स्वतः पण ज्यावेळी बऱ्याचशा काही गोष्टी माझ्याकडे घडतात त्यांचे इमेजेस मी व्हॉट्सअपवरती बऱ्याच लोकांना म्हणजे मीडियाला किंवा दूरदर्शनला किंवा बऱ्याच लोकांना मी ते पाठवतो. काळाची गरज आहे की लोकांना जास्तीत जास्त माहिती वेळेच्या वेळेवरती देणं गरजेचं आहे. हे एक झालं डिसेमिनेशनचा भाग, म्हणजे जशी माहिती आपण देणार. आणि माहिती संकलित करण्यासाठी जसं मी मगाशी म्हणालो की ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचं जाळं देशभर लावायचं आहे, डॉपलर वेदर रडार ती पण यंत्रणा अजून बऱ्याच ठिकाणी लावायचं आहे. पश्चिम किनारपट्टीवरती मुंबई, गोवा या ठिकाणी डॉपलर वेदर रडारचं काम चालू आहे. भुजमध्ये पण सध्या त्याचं काम चालू आहे. तर अरबी समुद्रामध्ये त्या मानाने चक्रीवादळ कमी येतात, पण तरी पण अशा प्रकारचे सिस्टमना बघणं फार गरजेचं आहे. म्हणून डॉपलर वेदर रडारची यंत्रणा पण किनारपट्टीवरती लावायचे कामं चालू आहेत. आता हवामानातले बदल आहेत त्याचा परिणाम म्हणजे आणि गंभीर स्वरूपाचा परिणाम आपल्या दैनंदिन व्यवहारावर, दैनंदिन वातावरणावर होत असतो. आणि मग त्या दृष्टीने जनजागृती करण्याच्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल, किंवा मुळात हवामानाचे जे परिणाम आहेत ते दैनंदिन व्यवहाराशी कसे निगडीत आहेत? हा, मी असं म्हणेन की कदाचित मी एक हवामान तज्ज्ञ म्हणून इथे आलेला आहे, तर काही दिवसांनी एक दिवस तो असा यावा की आपल्या देशामधले प्रत्येक नागरिकाने हवामान तज्ज्ञ व्हावं. आणि कदाचित ते हवामान तज्ज्ञ आहेतच. प्रत्येक माणूस सकाळी ऑफिसला जाताना किंवा घरातून बाहेर पडताना किंवा एखादं काम करताना तो असा आकाशाकडे सहज बघतो आणि स्वतःचेच अंदाज लावतो की कदाचित आज पाऊस पडण्याची शक्यता आहे किंवा कदाचित आज ऊन पडण्याची शक्यता आहे वगैरे सारख्या गोष्टीचं स्वतःशी टाळेबंद लावतो, कारण त्याला त्या जागेची थोडीफार माहिती असते. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी एक फोरकास्टर, ज्याला आपण असं म्हणूया की एक हवामान तज्ज्ञ त्याच्यामध्ये हळूहळू विकसित झालेला आहे. आणि हे एक चांगली गोष्ट आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून ज्यावेळी तो आपले हवामानविषयीची माहिती वेबसाईटवरती किंवा केंद्राकडून माहिती मिळते ते घेतो आणि दोघांची माहिती एकत्र करून मग तो स्वतःचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करतो. हा झाला एक मुद्दा. हाऊ टू रीच टू द लास्ट पर्सन.
मी तर असं म्हणेन की महाराष्ट्र शासनाने फार चांगला उपक्रम निर्माण केलेला आहे की राज्याच्या शालेय पुस्तकामध्ये हवामानविषयी जी माहिती सध्या उपलब्ध आहे ती कदाचित मी कॉलेजला असताना पण मी वाचली नव्हती. तर त्यामुळे मुलांमध्ये जागरूकता आहे हवामानविषयी, छान गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप, सेमिनार्स, कार्यशाळा घेतो जिथे आम्ही लोकांना जाऊन सांगतो की अशा प्रकारचं हवामान तुमच्याकडे अपेक्षित आहे, अशा प्रकारच्या तीव्र हवामानाचा कदाचित तुम्हाला सामना करावा लागेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना आम्ही सांगतो की कदाचित यू मे हॅव टू को एक्झिस्ट विथ इट, म्हणजे तुम्हाला त्याच्याबरोबर राहणं गरजेचं आहे. त्याच्यापासून पळ काढता येणार नाही, तर त्याच्यावर राहणं गरजेचं आहे. तर ते करताना कशा प्रकारची सावधानता तुम्हाला बाळगता येईल अशा प्रकारची जी माहिती जी आहे ते आम्ही राज्य शासनाच्या माध्यमातून आणि आमच्या स्वतःच्या केंद्राच्या माध्यमातून पण संपूर्ण राज्यात, शाळेमध्ये आणि देशभर अशा प्रकारची, म्हणजे मग त्याच्यामध्ये शेतकरी असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल किंवा वेगवेगळे जे आमचे युजर आहेत सर्वांना अशा प्रकारची माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आणि हे एक अविरत चालणारं प्रयत्न आहे किंवा कार्य असं म्हणायला हरकत नाही. आता माणसांच्या बाबतीत तुम्ही सेमिनार्स घेता किंवा हवामानाचे जे अभ्यास आहे त्या दृष्टिकोनातून आता शालेय पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा त्याचा अंतर्भाव झालेला आहे. पण पक्षी किंवा प्राणी ह्यांना मात्र हे हवामानातले बदल पटकन लक्षात येतात. त्या दृष्टिकोनातनं काय सांगाल तुम्ही, काय मत आहे तुमचं? बऱ्याचदा आमच्या विभागातर्फे काही लोक आम्हाला येऊन सांगतात की सर, मी केलेल्या अभ्यासानुसार या वर्षीचा पाऊस असा असा पडणार आहे किंवा या वर्षी थंडी होणार आहे. तर आम्ही ती असं काय म्हणतात, एक ब्लॉटिंग पेपर सारखं आमचं डिपार्टमेंट आहे. लोकांनी दिलेली माहिती आम्ही गोळा करतो, आमच्याकडे ठेवून घेतो, पण आम्ही ती प्रसारित करत नाही. कारण का की त्याच्या मागे एखादा वैज्ञानिक दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. जर का वैज्ञानिक दृष्टिकोन नसेल तर कारण काय की आमच्या डिपार्टमेंटची जी जबाबदारी आहे तर आम्ही त्याला असं म्हणू की आम्ही एक ऑथराइज्ड डीलर हवामान विभागाचे संपूर्ण देशासाठी, म्हणजे प्लॅनिंग डिपार्टमेंट आमच्याकडून माहिती गोळा करतो. त्यामुळे आमची जबाबदारी अतिशय उच्च दर्जाची आहे किंवा अतिशय जास्त आहे की एखादी गोष्ट आम्ही सांगितली तर ती का सांगितली. तर अशा प्रकारची माहिती आमच्याकडे येते. आम्ही त्याला फक्त आमच्या बॅकग्राऊंडमध्ये ठेवतो आणि आम्ही आमचं काम करत असतो. पक्षी म्हणा किंवा काही प्राणी, त्यांच्यामध्ये जे काही निसर्गामध्ये, म्हणजे मी आता नेहरू सायन्स सेंटरमध्ये आपलं सायन्स काँग्रेसमध्ये एक्झिबिशन म्हटलं, त्या शाळेतल्या लहान मुलांनी एक एक्झिबिशन लावलं. तर त्यांनी असं म्हटलं की ज्यावेळी मुंग्या बाहेर येतात सर, तर त्यावेळी कदाचित पाऊस पडण्याची शक्यता असते. तर त्या मुलाचा तो अभ्यास बघून खरोखरच म्हणजे आम्हालाही फार कौतुक वाटलं. पण ह्या गोष्टीला अजून अभ्यासाची गरज आहे. आणि असे वेगवेगळे संदेश आहेत जो शेतकरी पण वापरतो, म्हणजे कुठल्या प्रकारचे पक्षी किंवा कुठल्या प्रकारचे ढग किंवा कुठल्या दिशेने वारा आला तर त्याला असं कळतं की कदाचित आता पावसाचं नक्षत्र आलेलं आहे, पाऊस पडण्याची शक्यता आहे. ह्या सर्व, कारण तो त्यांचा अनुभव असतो. आम्ही त्या सर्वांना वी रिस्पेक्ट इट, बट ॲट द सेम टाइम वी आर ट्राइंग टू फाइंड आउट की त्याच्या मागे काही वैज्ञानिक संकल्पना आहे का. म्हणजे अनुभव, आतापर्यंतचे अनुभव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन एकत्रित करून आपण हवामानाविषयी अचूक अंदाज वर्तवू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपली पावलं उचलू शकतो. खरं तर हवामान खात्याची कार्यप्रणाली आणि हवामान हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा आणि अतिशय गंभीर विषय आहे आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी. सर, तुम्ही खूप छान उलगडा केला या सगळ्या माहितीचा, त्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे अतिशय मनापासून धन्यवाद. धन्यवाद आपले सर्वांचे.